केस तर मस्त स्ट्रेट झाले आणि अगदी एकदा दोनदा केलं, एक 5 मिनिटाच्या आत मस्त स्ट्रेट झाले केस. मोठी प्रॉमिस खालाच केवढं देऊ? आणि हे मेहनतीचं फळ तयार झालंय. सगळे गेम्स उचलून ठेवून दे. हे ऑल व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग जरा असा 4 वाजता सुरू होतोय. माझी आंघोळ सुद्धा आत्ता झाली आहे. सगळा दिवस असा लेझी होता. ॲक्च्युली मला बरं वाटत नव्हतं थोडंसं, तर मग मी झोपून गेली जेवण वगैरे झाल्यावर. नॉर्मली आपलं सकाळचं रुटीन एकदम नॉर्मल होतं, पण मला एकदम जेवल्यानंतर असं थोडं घाबरल्यासारखं झालं. म्हणता ठीक आहे आपण थोडीशी रेस्ट घेऊ. आणि आपण झोपली होती, मी पण झोपली होती. नंतर 4 वाजता उठलो, फ्रेश झाली, आता एकदम छान वाटतंय. आणि बघा माझं असं आहे की जरी माझी तब्येत बरी वाटत असली ना, पण मी असं पूर्ण दिवस असा नाही का असा नाही यार बरंच नाही आहे, लेझी वाटते असं नाही घालवू शकत मी. मला लगेच असं थोडंसं बरं वाटलं की मी लगेच कामाला लागून जाते. सो आता मला बरं वाटतंय, म्हणते ठीक आहे आपण लाडू बनवूया. सो माझं मागच्या 8 दिवसापासून चाललंय की लाडू बनव, पण आत्तापर्यंत घरच सेटल होत नव्हतं. आणि जोपर्यंत घरात पसारा दिसेल ना तोपर्यंत मला असं बाकी एक्स्ट्राचं काही काम करण्याची इच्छाच होत नाही. फायनली आता सगळं घर छान लागलंय, म्हणजे कबर्ड पासून तर माझं ड्रेसिंग वगैरे वगैरे वगैरे, फ्रीज वगैरे, घर जे काही क्लीन करायचं होतं ते सगळं झालंय. आणि आता फायनली मी असं एक्स्ट्राची काही गोष्ट करू शकते. आता लाडू नेहमी मी का करते त्याचं कारण असं की जेव्हा सकाळी रोशन जिमला जातो त्याला काहीतरी हेल्दी लागतं खायला. आणि माझे लाडू नेहमीच हेल्दी असतात. मी साखरेचे तर नाहीच बनवत, पण गूळ पण खूप कमी वापरते. खजूर असतो स्वीटनेससाठी, किसमिस असतो, खारीक पावडर असते आणि थोडंसं त्याच्यामध्ये गुळाची भर देते, कारण चिकटपणा यायला हवा आणि मग लाडू बांधता यावे, फक्त त्याच्यासाठी. अदरवाईज माझे खूप हेल्दी लाडू असतात नेहमी. जितक्या गोष्टी मी हेल्दी ॲड करू शकेल तेवढ्या ॲड करण्याचा प्रयत्न करते. तर मागे तुम्ही थोडासा पसारा जर दिसत असेल तर आता लाडूची तयारी करणं चाललं होतं. आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाली मस्त, आणि आला सुद्धा फ्रेश केलं. तिला मी खायला दिलेला आणि ती म्हणे मी माझ्या हाताने खाते. संध्याकाळी येताना 4-5 वाजता तिचा स्नॅक्स झोपेतून उठल्यावर तिला दूध पोळी पाहिजे होती, तर तिला मी ते करून दिलाय रेडी. आणि ती स्वतः खाते आहे. कितपत बरोबर खाते मला माहिती नाही, पण मी तिला मेस पण करून देते, कारण ती स्वतः खायला शिकते सगळ्यात पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपण पण आपल्या कामांमध्ये जरी बिझी असलो तरी ती तिचं खाऊ शकते असं तिला ॲटलिस्ट, म्हणजे कधीतरी तर मी भरवते, जे म्हणजे मूड नसेल तिचं तर मग भरवावं लागतं. पण जर का ती म्हणत असेल स्वतः मी खाते, तर मी पण तिला जसं मेस करेल तसं करू देते आणि खाऊ देते. रोशन आज घरी आहे, त्याचं वर्क फ्रॉम होम चाललेलं आहे, कारण त्याच्या दाताची काहीतरी ट्रीटमेंट अजून ती संपलेली नाही आहे. तो तिकडेच तो हॉस्पिटलला गेला आहे, तो एवढ्यात येत असेल. सो मी लाडूची तयारी जे काय ते करून ठेवली आहे, म्हणजे सगळं सामान काढून ठेवलं आहे. तुम्हाला दाखवते मी लाडूसाठी काय काय घेतलं आहे. सोबत छान संध्याकाळचा चहा वगैरे घेतो, फ्रेश होतो. आणि त्याचबरोबर एक गोष्ट माझी पार्सल आली आहे, ती पण तुमच्याशी शेअर करते. सो आता मी केस धुतलेच आहे, तर मग मी ती करून पण बघते की कसं. सो पार्सल काय आहे? पार्सल म्हणजे मी हे एक स्ट्रेटनर मागवलं होतं. माझ्याकडे जे स्ट्रेटनर होतं सिस्काचं होतं, आणि मागच्या 10 ते 15 वर्षापासून ते स्ट्रेटनर माझ्याकडे होतं. खूप छान होतं. तर ॲक्च्युली मी स्ट्रेटनिंग फार करत नाही, म्हणजे मी रेग्युलर करतच नाही, माझे केस स्ट्रेटच आहेत. थांब ना बेटू. फक्त माझं काही शूट असेल किंवा असं खूप स्पेशल ओकेजन असेल आणि मला अगदी स्ट्रेट एकदम असे परमनंट स्ट्रेटनिंग केल्यासारखे केस हवे असेल, त्याच केसमध्ये मी ते स्ट्रेटनिंग करते. किंवा माझे जर केस धुतलेले असेल आणि लगेच आता जर मी कोंब केलं तर ते ऑलरेडी खूप स्ट्रेट दिसतात. हां, पण मला ना वर बांधून ठेवायची सवय आहे केस, त्याच्यामुळे मग थोड्याशा मोडा पडतात. सो सेकंड डेला इन केस मला कुठे जायचं असेल आणि मला असं वाटतं की मला स्ट्रेट केस हवे आहे, तर मला स्ट्रेटनिंग पण अगदी 5 मिनिटं करावी लागते. खूप वेळ मला स्ट्रेट करायची बसायची गरज पडत नाही, कारण ऑलरेडी स्ट्रेटच केस आहेत. पण एमर्जन्सीला लागतं, आणि माझं खराब झालं होतं. आता गोव्यात जेव्हा गेलो होतो तेव्हाच माझं खराब झालं, तर मी म्हटलं आता नायकाचा सेल सुरू होता तर मागवून घेऊ. सो स्ट्रेटनर अगारोचं मी मागवलं आहे. आता मला पण याच्याबद्दल काही फार माहिती नाही, म्हणजे हे कसं असेल, खूप छान आहे की नाही आहे. रिव्ह्यू वाचले मी, चांगले होते. आणि 5-6 हजाराला काहीतरी होतं, पण ऑफरमध्ये ते 3 हजाराला मला मिळालेलं आहे. सो म्हणतात ते पण आपण यूज करून बघू, आणि तुमच्याशी पण मी रिव्ह्यू शेअर करते की कसं आहे मग ते. हे असं खात आहे तू नानू? असं खात आहे तू? किती चम्मच खाल्लं तू? 2. खरंच की फिरवतच आहे तू असं नुसतं? नो, खाऊन दाखव मला. तुला खायला जमलं का? नाही जमतंय?
व्हेरी गुड. बघ बरं नल्ला सगळं जमते हो ना. व्हेरी गुड. चला खा. ते बाउल थोडं जवळ घे बाउल. हां व्हेरी गुड. आणि आता खा. वाव. तुला कोणी सांगितलं ग असं हात वगैरे खाली ठेवायला? कोणी शिकवलं? कोणी शिकवलं तुला असं हात खाली ठेवायचं? तू सांगते मला असं ठेवायचं? ओ माय गॉड. कोणी शिकवलं तुला? बाबांनी. सगळ्या गोष्टी छान गोष्टी तुला बाबाच शिकवतात का बेटा? मम्मा काहीच नाही शिकवत तुला? असं शहाणू. अरे वा, हे तर नानूची आहे बाबा. अबे खूप छोटू छोटू आहे. छोटे छोटे. बघ बघ नानूसाठी आहे हे. बट क्वालिटी एकदम नाईस आहे. अबे मम्माने चहा आणला. ये नानू काय करते? स्वयंपाक करते का नानू? नानू स्वयंपाक करते. इथे ना बाबा. काय करायचं आता? अरे बापरे. आणि कोण करणार स्वयंपाक? कशी करणार? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. केस तर मस्त स्ट्रेट झाले आणि अगदी एकदा दोनदा केलं, एक 5 मिनिटाच्या आत मस्त स्ट्रेट झाले केस. सो मला तर आवडलंय. त्याच्या आधी मला कोणी जरी विचारलं होतं की स्ट्रेटनर कुठला यूज करते, तर माझ्याकडे एवढ्या वर्ष तर सिस्काचं होतं. ते सिम्पल होतं ते. अगदी ते 1000 रुपयाला वगैरे मिळेल. 1000, 1200, 1500च्या रेंजमध्ये होतं. पण हे थोडंसं आता यावेळी कॉस्टली घेतलं कारण केसांसाठी चांगलंच असलेलं कधीही बरं. सो मस्त झालंय केस स्ट्रेट. आणि आता मी माझ्या कामांना लागते. इथे मी सगळं काढून ठेवलंय, पण दूध आणलेलं तर ते दूध गरम करायला ठेवते. आणि बरेच जण हे पण विचारतात की तू एवढं तूप काढते तर दूध कुठलं यूज करते? तर हे गोकुळचं दूध किंवा याच्या व्यतिरिक्त अमूल म्हणजे गोल्ड जे रेड कलरमध्ये येतं ना, हे 2 दुधांची साय भरपूर निघते. आणि एका वेळी मी 1.5 लिटर दूध आणते आणि मग त्याला साय भरपूर येते. सो ती जमा म्हणजे आत्ता मी ते गरम करते, थोडा वेळ थंड होऊ देते बाहेर आणि मग म्हणजे 1-1.5 तास मग त्यात फ्रीजमध्ये ठेवते आणि ओव्हरनाईट त्याच्यात छान अशी साय जमा होते. नानू थांब. ओव्हरनाईट त्याची छान अशी साय जमा होते आणि मग ती मी काढून घेते सकाळी. तशी पण ती साय आपल्या शरीरासाठी चांगली नसते कारण त्याच्यामध्ये खूप फॅट्स असतात. ती अनायासाठी छान असते. जर तिने खाल्ले तर मी तिला खाऊ देते. अदरवाईज मी ती 8 ते 10 दिवस एका डब्यात जमा करते आणि मग त्याचं मी तूप बनवते. सो बऱ्याच जणांनी विचारलं होतं की कुठलं दुधाचं तूप इतकं निघतं, म्हणून मी हे सांगितलं. आणि अनाया आपली आपली छान खेळते. तुला दाखवते काय आहे. शपाईच. कोणी दिलं तुला शपाईच? मी दिलं? मी काय दिलं तुला शपाईच? खूप बिझी आहे का तू? काय बनवणार आहे? चॉकलेट. हा गाली. वाव. कोणती गाडी आहे ग ही? कोणती दुशी? मोठी. ओ. आणि फायनली आता लाडूला सुरुवात करायची. त्याच्या आधी हे महत्त्वाचं काम करायला घेतलं ज्याला खूप वेळ लागतो. सो इकडे मी खोबरं किसायला घेतलं होतं. नेहमी तुम्ही बघितलं असेल की मी खोबरा किस विकत आणते, पण यावेळी म्हटलं नाही आपण खोबरा किस किसून त्याचे लाडू बनवू. आणि त्या लाडूचा खरंच ना मला फरक जाणवला. टेस्टमध्ये खूप डिफरन्स येतो आणि लाडू खरंच छान बनतो. ही बघा ही मुलगी काय करताय. नानू खूप मेहनत लागते बेटा ते करायला. खूप मेहनत लागते ते करायला. नो काय काय पाहिजे? नाही बेटा ते खायचं नाहीये.
खलच डबल नाही मागणार ना तू? प्रॉमिस? खलच केवढं देऊ? एवढूशच पाहिजे? एकच दाना? खोबरं किसून झाल्यावर मी लाडू बनवायला घेतले. सगळ्यात आधी मखाना घेतला. आता कुठल्याच गोष्टीची क्वांटिटीने मी अशी मोजून घेतली नाही आहे. घरात जे काय अवेलेबल असेल, जितक्या क्वांटिटीमध्ये असेल आणि थोडासा आपला स्वतःचा पण अंदाज घेऊन की ही गोष्ट इतकी टाकली पाहिजे, अशा स्वतःच्या अंदाजानेच मी बाकी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. सगळ्यात आधी मखाना छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर कढईमध्ये तूप टाकलं आणि एक एक करून सगळे ड्रायफ्रूट्स मी इथे तुपामध्ये भाजायला घेतले. सो इथे ना मी ड्रायफ्रूट्स पण अंदाजेच घेतले आहे, पण सगळ्यांचा जर तुम्ही अंदाज विचारला तर ते एका पावाच्या जवळपास आहे. सो सगळ्यात आधी अक्रोट मी इथे तुपामध्ये छान असे परतवून घेतले. थोडासा रंग चेंज होईपर्यंत ते भाजून घ्यायचे. त्यानंतर मी काजू घेतलेले आहे. 1 पावपेक्षा सगळ्या गोष्टी थोड्याशा कमीच असेल, मला ॲक्च्युअल अंदाजा सांगता येत नाही आहे, पण थोड्याशा गोष्टी मागे पुढे पण झाल्यानंतर तरी काही प्रॉब्लेम होत नाही. काजू पण थोडेसे ब्राऊन दिसायला लागले की ते बाहेर काढून घेतले. सगळे ड्रायफ्रूट्स बाहेर काढून थंड होत होते. तेवढ्या वेळात मी बाकीचे ड्रायफ्रूट्स भाजायला घेतले. सो इथे आता बदाम घेतलेली आहे. तुम्ही पाहिजे तर ह्या गोष्टी फोडून पण घेऊ शकता, पण जर वेळ वाचवायचा असेल तर असंही केलं तरी चालतं. त्यानंतर ही गोडंबी आहे. आता तूप बऱ्यापैकी काळं काळं होत होतं, तर म्हणून मी गोडंबी तेवढी भाजली आणि बाकीचं तूप मग काढून घेतलं. गोळंबी भाजताना सुद्धा त्याचा रंग थोडासा असा पांढुरका होत जातो. सो 1-5 मिनिटात तेही छान असं भाजून होतं. ते बाहेर काढलं, त्यामध्ये परत तूप टाकून घेतलं आणि मग नवीन तुपामध्ये छान असा पिस्ता भाजून घेतला. पिस्ताही छान असा गोल्डन ब्राऊन कलरवर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आता बाकी सगळ्या सीड्स भाजायच्या होत्या. तर मग राहिलेल्या तुपामध्ये मी ते वॉटरमेलन सीड्स, पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स अशा 3 प्रकारच्या सीड्स भाजायला घेतल्या. आता फ्लॅक्स सीड्स पण मी टाकते, पण फ्लॅक्स सीड्स थोड्याशा बारीक असल्यामुळे त्या एकत्र न भाजता त्या मी वेगळ्या भाजल्या. सो ह्या पण इथे छान तळतळ होईपर्यंत मस्त भाजून घेतलं आहे. थोडासा रंगही चेंज होतो आणि त्याचा तडतड आवाजही होतो, म्हणजे आपल्याला कळतं की ह्या भाजून झालेल्या आहेत. सो त्या थंड व्हायला बाजूला काढून घेतल्या. कढई परत क्लीन केली, परत त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि इथे मनुका भाजायला घेतला. आता मनुक्याची क्वांटिटी मी फार जास्त घेत नाही, कारण गोडाचं प्रमाण जास्ती नको आहे मला. सो म्हणून मग इथे थोडासाच मनुका घेतला होता. तो असं छान टम्म फुगेपर्यंत भाजून घ्यायचा. अगदी 2 मिनिटात तो तुपामध्ये टम्म फुगून जातो आणि मग तो बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर जे खोबरं मी किसून घेतलं होतं तेही भरपूर तुपामध्ये भाजून घ्यायचं. सो मी हे जे खोबरं आहे ते मिक्सरमध्ये बारीक करणार नाही आहे, म्हणून इथे छान असं भाजून घेतलं तुपामध्ये आणि ते थंड व्हायला बाजूला केलं. काही गोष्टी मिक्सरमध्ये बारीक करायच्या नाही, तर त्या खाताना लाडू खूप छान वाटतात, जसं की खोबरं, खारीक पावडर. आणि खारीक पण न फोडून घेतली तर अजून छान लाडू बनतील असं मला वाटतं, पण ते घरी फोडण्याची मेहनत खूप होते, म्हणून मी खारीक पावडर विकतच घेऊन येते. पहिल्यांदा आता मी ते खोबरं किसून घेतलं आणि त्याची पण खरंच खूप मेहनत होते. त्यानंतर इथे मी फ्लॅक्स सीड्स भाजायला घेतल्या, त्याही तुपामध्ये भाजायला घेतल्या. सो इथे तूप टाकलं कढईमध्ये आणि 5 मिनिटं ते छान परतवून घेतलं. त्याचाही रंग थोडासा चेंज होतो आणि त्याही तडतडशा फुटायला लागतात. सो फ्लॅक्स सीड्स भाजून बाजूला काढून घेतल्या आणि मग मी खजूरच्या बिया आधीच काढून ठेवल्या होत्या. सो इथे खजूर पण तुपात भाजून घेतला की तो एकदम मऊ पडतो. खजूरची क्वांटिटी तुम्ही बघू शकता, फार जास्ती घेतली नाही आहे, थोडीशीच घेतली आहे. म्हणजे आता गोडमध्ये फक्त खजूर झाला आहे आणि मनुका झाला आहे. खारीक पावडर असणार आहे, थोडासा गूळ, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचं प्रमाण थोडं कमीच मी घेते. ते भाजून झालं. त्यानंतर इथे भरपूरसं तूप मी टाकलं आहे आणि नाचणीचं पीठ यावेळी मी विकतचं आणलं आहे, अदरवाईज मी घरीच नाचणीचं पीठ बनवते. सो आता वेळ नव्हता म्हणून मग मी विकतचं नाचणीचं पीठ घेऊन आली. सो अर्धा किलोचं हे पॅकेट होतं, त्यातलं थोडंसं मी ठेवलेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट अर्धा किलो मी नाचणीचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि ते छान असं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं होतं. पण आता इथपर्यंत भाजेपर्यंत आणि सगळ्या गोष्टी करेपर्यंत मी इतकी थकून गेली होती की यानंतरची प्रोसेस करायला रोशन पण फ्री झाला होता ऑफिसमधनं, मग त्याने मला हे थोडेसे भाजायला मदत केली. आणि त्यानंतर आता भाजायचं राहिलं होतं ते म्हणजे फक्त खारीक पावडर, आणि खारीक पावडर रेडीमेडच मी आणलेला आहे. सो एवढी जी क्वांटिटी दिसते त्याच्या अर्ध मी घेतलं होतं आणि तुपामध्ये छान ते असं 5 मिनिटं परतवून घ्यायचं. फार वेळ लागत नाही हे भाजण्यासाठी आणि ते काम हे रोशननेच केलं होतं. खारीक पावडर भाजून होईपर्यंत मी इथे गूळ कापून ठेवला आणि त्यानंतर आता गुळही वितळवून घ्यायचा होता. सो इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही आहे, तर तुपामध्ये फक्त तो वितळवून घ्यायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायची आहे. सो मी इथे गूळ वितळवत होती तेवढ्या वेळात रोशनने सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरमधनं बारीक करून घेतले. सो गूळ बघा वितळायला फार वेळ लागत नाही, 1-5 मिनिटाच्या आत तो वितळून तयार होतो. काय करायचं नानू, कुठे जायचं आपल्याला? आणि गाडी कोण चालवणार आणि मागे कोण बसणार? बरं, पण माझी गाडी कुठे आहे? ही माझी गाडी नाही आहे. ही कोणाची गाडी आहे?
फायनली लाडू झाले, पण रोशनच्या मदतीने झाले. शेवटी नेहमीच असं म्हणजे कमी 80% काम झालं, मी एवढी थकून जाते की पुढचं काय करण्याची माझ्यात हिंमतच राहत नाही. मग रोशन येतो, नाचणीचं पीठ भाजून दिलं, खारीक पावडर भाजून दिलं आणि सगळं बारीक करून दिलं मिक्सरमधून. आणि तोपर्यंत मी बाकीचं आवरलं, सगळं मिक्स केलं. तर आता ड्रायफ्रुट्स पावडर, सगळे ड्रायफ्रुट्स जे होते ते बारीक केले आहे. खोबरं बारीक केलं नाहीये आणि खारीक पावडर पण मिक्सरमधून काढलं नाहीये, फक्त ते तुपात भाजून घेतलं होतं. आणि बाकी सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलं, छान मिक्स करून घेतलं आहे. मी याच्यामध्ये जायफळ टाकते आहे, विलायची पण टाकू शकता, पण विलायची संपली होती आता मी फक्त जायफळ टाकते. जायफळाने खूप छान टेस्ट येते. आणि बाजूला हा गूळ वितळून ठेवलेला आहे, आता मी हा याच्यामध्ये टाकते. आणि लाडू बांधायचं काम सुद्धा रोहन मला हेल्प करणार आहे, कारण क्वांटिटी बघू शकता बऱ्यापैकी आहे. सो आता किती मला ऑलमोस्ट 1.5-2 तास झाले मी इथे आहे गॅस ओट्याजवळ. आणि पुढचे अजून घाबरलो ना मी. का बरं ओरडतेस तू? का बरं ओरडतेस? काय खाता का नानू? कसा झाला? कसा झाला? हा छान आहे, आवडला तुला? आणि हे मेहनतीचं फळ तयार झालंय, एवढे लाडू बनले. आणि थँक्स टू रोशन, म्हणजे त्याच्या मागे असं झालं, आज ऑफिस नंतर घरची ड्युटी, त्याने मला पूर्ण लाडू बांधू लागले. स्पीड माझ्यापेक्षा कमी असतो आणि साईज माझ्यापेक्षा मोठा असतो. असा जर मोठा साईज दिसला तर तो रोशननी बांधलाय आणि थोडासा असा नाजूक साईज दिसला तर तो मी बांधलाय. पण एनिवे लाडू खूप छान झाले. आणि प्रत्येक वेळी थोडे बांधायला ना कठीण होतात, तर मी यावेळेस भरपूर तूप म्हणजे टाकलं होतं करताना पण, आणि नंतर पण मिश्रण झाल्यावर थोडंसं तूप टाकलं. ती क्लिप घ्यायची मी विसरली, वरनं मी तूप एकदम म्हणजे पातळ करून टाकून दिलं होतं. सो लाडू एकदम इझिली बांधता आले. आणि आता तुम्ही म्हणाल की उन्हाळा आहे आणि तुम्ही मग हे गरम लाडू खाणार का? सो ॲक्च्युली मी उन्हाळा असो की हिवाळा की पावसाळा 12ही महिने लाडू बनवून ठेवते घरात, कारण ड्रायफ्रुट्स असे सगळे खाल्ले जात नाही. आपण जर असं वाटीत घेऊन बसलो, बदाम, काजू, किसमिस, पिस्ता, सगळे सीड्स, तर तेवढे खाल्ले जात नाही सगळ्या गोष्टी. आणि आपलं असं होतं की जी गोष्ट आवडते ना तीच आपण खातो. फॉर एक्झाम्पल काजू आवडतं तर काजू खातो, सीड्स तर खाल्लेच जात नाही, फ्लेक्स सीड्स तर खाल्लेच जात नाही. आणि म्हणून माझं असं असतं, नाचणीचं पीठ असं आपण काहीच करून खात नाही नाचणीच्या पिठाचं. सो गव्हाचं पीठ घेतल्यापेक्षा मग मी नाचणीचं पीठ घेणं जास्त प्रिफर करते, की ॲटलिस्ट ते पण आपल्या पोटात जातं, कारण नाचणीचं पीठ आपल्या हाडांसाठी खूप छान असतं. आणि आमच्याबरोबर हे सगळं म्हणजे चांगलं हेल्दी गोष्टी अनायाला पण खायला मिळतात. सो आता मी असं म्हणू शकता की 5-5:30ला सुरुवात केली होती, आता 9:15 वाजतायत. आणि त्यातल्या त्यात रोशनने मदत केली म्हणून नाही तर मला 10-10:15 झाले असते हे पूर्ण लाडू बनेपर्यंत. सो वेळ जातो, पण मग मला डायरेक्ट महिन्याभराची फुरसत होते. आणि महिनाभर हे मी बाहेरच ठेवते, फ्रीजमध्ये वगैरे ठेवत नाही. छान ते राहतात, काहीच होत नाही, कारण भरपूर तूप असतं आणि प्रत्येक गोष्ट छान भाजून घेतलेली आहे, त्याच्यामुळे लाडू खराब होत नाही, छान टिकतात. सो मी नेहमी तुमच्याशी रेसिपी शेअर करते. तुम्ही कधी हे ट्राय केले का माझ्या रेसिपीने लाडू? नक्की सांगा, किंवा नसेल केले तर नक्की एकदा करून बघा, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला हे आवडेल. आय होप सो. तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता अजून कशाची तयारी हे पण सांगते. मी होळीनंतर नागपूरला जाणार आहे, मी आणि अनाया जाणार आहे, रोशन येणार नाही आमच्याबरोबर. त्याच्यामुळे मग रोशनची थोडीशी सोय म्हणून पण मी हे आत्ता बनवून ठेवले, की त्याला मग काही नसलं समजा घरात पटकन क्विक काही खायला भूक लागल्यावर हे बरे पडतील. ते पण एक कारण होतं. आणि आत्ता जी गोष्ट मी मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केली होती की रोशनचं शर्ट घ्यायचं राहिलं आहे, ते साईज मिळत नव्हतं अँड ऑल. सो त्यांचा फोन पण आला की साईज आहे, अवेलेबल आहे. जरी आता 14 फेब निघून गेली, पण मी गिफ्ट देणार होती तर मी देणार आहे. आणि त्यात तो म्हणतो की म्हणूनच मी लाडू बिडू तुला बांधू लागलो की बाबा माझं गिफ्ट मिळालं पाहिजे मला आजच्या. तर 10 वाजता ते बंद होतं, त्याच्या आधी आम्ही जाऊन पटकन ते घेऊन येतो शर्ट. सो आता मी सध्या तिकडे चाललो आहे. आता तू कर. अबे यार, मला कळलं पण नाही. अबे यार, मला कळलं पण नाही.
कर्टन घ्यायचं का मग आपण? ती काहीतरी काहीतरी तुला हे पिंगलिंग आवडलं टिंगलिंग का? म्हणतात ते कळत नाही मला. हे आवडलंय का हे शर्ट? कुठे ना हा दिसला. हाय फाय. अभी नानू सेम सेम आहे का ग? नाही. No. आणि त्यानंतर आम्ही उसाचा रस प्यायला गेलो होतो आणि मी व्हिडिओ घेत आहे हे कळल्यावर ही बघा किती नाटक करत होती तिथे. चलो पटपट आणा. पटपट स्वतःच स्वतः भरून ठेवा. आणि मम्माला सांगून द्या मी माझं साफ करते. सगळे गेम उचलून ठेवून दे व्यवस्थित. ओके मम्मा. मी मदत करू का तुला? सो मॉलला जाऊन आलो आणि बाहेर गेल्यावर अनायाची नेहमीच फरमाईश असते की मला उसाचा रस प्यायचा आणि स्पेशली आम्ही जेव्हा रात्री जातो तेव्हा तिला प्यायचा असतो. तिला काय मला पण प्यायचा असतो. तर मला खूप आवडतो उसाचा रस आणि तिला पण खूप आवडतो. सो बाहेर गेलोच होतो. मग रोशनचं ते तिथे बघून त्यानंतर मग आम्ही उसाचा रस प्यायला गेलो. आणि आजकाल आम्ही बाईकवर जायला लागलो आहे कारण रोशनला म्हणजे अनायाला रात्रीची राईड करायची असते बाईकवर. सो तिला पण घेऊन गेलो होतो आणि मस्त मग राईड पण झाली, उसाचा रस पण झाला. आधी ते कॅन्सरच्या वॅक्सिनबद्दल सांगायचं होतं. मी मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केलं होतं की मी वॅक्सिन घेतली आणि ती कशाची काय 1-2 कमेंट्स आल्या होत्या की डिटेलमध्ये सांगा. तर मी म्हटलं ठीक आहे. मागच्या ब्लॉगमध्ये पण तुमच्याशी शेअर केलं होतं मी की मी वॅक्सिन घेते आहे. तर ती वॅक्सिन म्हणजे मी घेतली आत्ताच 2 दिवसाआधी. 3 डोस त्याचे घ्यावे लागत आहेत. तर त्याच्याने भरपूर प्रकारचे कॅन्सर्स जे आहे ते प्रोटेक्ट करता येतात. सो त्याच्यासाठी म्हणून ती वॅक्सिन आहे. आणि मोस्टली सगळ्यात कॉमन जो कॅन्सर आहे तो म्हणजे सर्वायकल कॅन्सर, त्याचा धोका टाळता येतो. त्याच्यासाठी ती वॅक्सिन घ्यायला पाहिजे. आता अनायाचा वगैरे HPVची तुम्ही ऐकली पण असेल HPV वॅक्सिन. तर अनायाला तिच्या चार्टमध्ये आहे ती 9 to 14 इयर्सच्या म्हणजे बाळांना देतात. त्यांनी तिथे 10 वर्षानंतर सांगितलं की 10 वर्षानंतर देता येते असं. आणि ती त्या एजमध्ये जर घेतली तर 2च डोस घ्यावे लागतात. पण 15 नंतर जर घेतली तर 3 डोस घ्यावे लागतात. आणि आता माझं वय तर जास्ती झालं आहे, तशी ती 26च्या आधी घ्यायला पाहिजे. सो जर तुम्हाला मुली असेल तर तुम्ही आवर्जून ही वॅक्सिन द्यायला पाहिजे. पण तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या. आणि तुम्हीसुद्धा म्हणजे ॲटलिस्ट मला वाटतं 45 एजच्या आधीपर्यंत तुम्ही घेऊ शकता. पण जे काही मी डिटेल्स सांगते आहे ते तुम्ही एकदा पहिले आपल्या डॉक्टरांकडे क्रॉस चेक करा. ही माझ्या एक्सपिरियन्सनुसार किंवा मला जे डॉक्टरांनी सांगितलं ते मी तुमच्याशी शेअर करते आहे. सो मला आफ्टर प्रेग्नन्सी आणि जेव्हा डिलेवरी झाली त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं होतं आणि त्यावेळेस माझं राहून गेला. आता 2 वर्ष होऊन गेले. सो तेव्हा पण घ्यायला पाहिजे होती. पण त्याच्या आधीच म्हणजे 26 वयापर्यंत त्याच्या आधीच ती घ्यायला पाहिजे. आणि नसेलही घेतली तर 45पर्यंत आपण घेऊ शकतो. म्हणजे तो धोका जो आहे आपला कॅन्सर होण्याचा तेवढाच टाळला जाऊ शकतो. म्हणून मग ते घ्यायचं असतं. सो त्याचे 3 डोस मला घ्यायचे आहे. 1 डोस माझा घेऊन झाला, 1-2 महिन्यानंतर आणि 1 4 महिन्यानंतर असं ते आहे. सो ते पण मी सांगितलं की मी इथे एक शिबिर लागलं होतं त्याच्यामध्ये घेतलं. सो NGOचे डिटेल्स जे आहे ते तुमच्याशी मी शेअर करते. त्या NGOमध्ये नेहमीच कॅम्प्स सुरू असतात. तर इन केस तुम्हाला तिथनं घ्यायचं असेल म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रायव्हेटमध्ये ॲक्च्युली त्याचे 10,000 आहेत आणि तिथे आम्हाला 4,000च लागले. सो त्यांच्या NGOमधनं ते वॅक्सिन्स प्रोव्हाइड करतात आणि कमी पैशामध्ये मिळतात. जर का तुम्हाला पण घ्यायचं असेल तर मी NGOचे डिटेल्स पण तुम्हाला देते. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी शेअर करते. तुम्हाला हवं असेल तर मला खाली कॉमेंट करा. तर मी ते शेअर करते की तुम्ही जर घेतली नसेल तर तुम्ही पण नक्की ती वॅक्सिन घेऊन घ्या. कारण सगळ्याच लेडीजसाठी ती इम्पॉर्टंट आहे. आणि घ्यायच्या आधी एकदा आपल्या डॉक्टरांना नक्की विचारा की HPVची वॅक्सिन मी घ्यायला पाहिजे का. सो त्यानंतर तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता. सो असं काहीच होतं वॅक्सिनबद्दल. याच्यापेक्षा जास्ती काही डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर मला खाली कॉमेंट करून विचारा. मी शेअर करेन तुमच्याशी सगळं. त्यानंतर ना मी एक मास्क भरपूर दिवसाचा मागवून ठेवला आहे पण त्याचं उद्घाटन झालं नाही. म्हटलं आज ते आपण करूया. सो जेवल्यानंतर फ्रेश होऊन मग मी ते मास्क लावते कारण ते ओव्हरनाईट लावून ठेवायचं आहे. आणि ते कोरियन ग्लास स्किनचं आजकाल खूप चाललेलं आहे. तर मी म्हटलं आपणही मागवून बघा म्हणून मी नायकाचा मागच्या वेळी जेव्हा सेल होता तेव्हाच ते मागवलं होतं. त्याला ऑलरेडी 1-1.5-2 महिना झालेला आहे. ते येऊन पडलं आहे. पण ते एक्सपायर व्हायच्या आधी म्हटलं आपण लावूया आता.
कारण स्किन केअरसाठी स्वतःला मी कधीच फार असा वेळ देत नाही. जे बेसिक सकाळचं संध्याकाळचं आहे तेवढं खूप मुश्किलनी करते, पण एक्स्ट्रा काहीतरी नाही का, कधीतरी डिटॅन पॅक लावला पाहिजे, कधीतरी पॅक लावला पाहिजे, कधीतरी स्क्रब केलं पाहिजे, या गोष्टी मी करायचे अनायाच्या आधी. पण आता खूप कंटाळा करते आणि तेवढा इम्पॉर्टन्स नाही वाटत असं आहे. पण खरं तर द्यायला पाहिजे इम्पॉर्टन्स, कारण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तशी स्किन पण डल होते. तर जेवढं आपण हायड्रेटेड ठेवू किंवा जेवढं आपण काहीतरी त्याच्यासाठी करू स्किनसाठी तर तेवढं छान आहे. पण तेच आहे की कामांमध्ये आपण विसरून जातो या गोष्टीला. तर म्हणून म्हटलं की आज स्वतःला वेळ देऊन थोडासा ते करू. आणि ते ओव्हरनाईट लावून झोपायचं, त्याच्यामुळे मग ते रात्रीचंच लावावं लागणार आहे. म्हणून मी आता ते जेवण वगैरे झाल्यावर लावते, ते तुमच्याशी सुद्धा शेअर करते. आणि उद्या पण उठल्यावर त्याचा कसा इफेक्ट येतो हे पण मी तुमच्याशी शेअर करते. सो दिवसाचा शेवट करण्याआधी पहिली मी मस्त असा फेस वॉश करून घेतला. फेस वॉश करून बेसिक आपल्या जे काही स्किन केअर रुटीन असतं ते करायचं होतं, पण मी फक्त आता इथे ना मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि त्यानंतर मला मास्क लावायचं होतं. सो हे होतं ते मास्क. आणि आता हे लावून रात्रभर असं झोपायचं होतं आणि सकाळपर्यंत ते छान ग्लो देतं फेसला आणि मग पील होऊन जातं इझिली. सो मी म्हटलं ठीक आहे आपण लावून झोपूया. आणि तुम्हाला खरी गंमत सांगते, मी 5 वाजता उठलेली आहे, माझे डोळे असे उघडतही नव्हते. मी लाईट लावला, म्हटलं व्हिडिओ आपण काय तो घेऊ आणि हा मास्क एकदाचा काढून घेऊ, कारण मला त्याच्यावर झोपच येत नव्हती. मी कशी बशी 5 वाजेपर्यंत तो मास्क ठेवला, पण तो काढल्यावर बघितलं ना इतका छान ग्लो आला होता चेहऱ्यावर, तुम्हीही बघू शकता. सो घरी काय एखादं ओकेजन असेल तर आपल्याला हे यूज करायला हरकत नाही पार्लरमध्ये जाऊन फेशियल केल्यापेक्षा. सो मला तरी हे मस्त वाटलं. मी प्रोडक्ट खाली टॅग करते, तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि यासोबतच संपवला आजचा दिवस. बाय बाय.